एक असा प्रश्न उभा राहिलाय ना, सगळ्यांच्या आयुष्यात उजेड आहे आणि माझ्याच वाटायला अंधार आहे. थोडं थांब आणि ऐक. तू जे पाहतोयस ते पूर्ण सत्य नाही. लोक जे दाखवतात ते फक्त त्यांचे मजबूत रूप आहे. त्यांच्या आत चाललेली झुंज तुला कधीच दिसत नाही. तुला वाटतं मी मागे पडतोय का? माझ्यात काहीतरी कमी आहे का? नाही. तू मागे नाहीयेस. तू चुकीच्या वाटेवर नाहीयेस. तू विसरलेला नाहीयेस. मी तुला थांबवले आहे, कारण वेग नेहमी योग्य नसतो. कधी-कधी थांबणं हेच संरक्षण असतं. ज्यांना लगेच मिळालं, त्यांना लगेच हरवण्याची भीती असते. पण तुला जे मिळणार आहे, ते टिकून राहील. तू इतरांना पुढे जाताना पाहतोयस, पण तुला हे कळत नाही, की तू आतून घडतोयस. तू शांत राहायला शिकतोयस, तू सहन करायला शिकतोयस, तू स्वतःला समजून घ्यायला शिकतोयस. हे शिक्षण सगळ्यांना मिळत नाही. हा त्रास शिक्षा नाही, ही तयारी आहे. जसं सोनं तापल्याशिवाय चमकत नाही, तसं आयुष्यही वेळ घेतं. आज तुला वाटतं कोणीच आपलं नाही, पण ऐक, ज्या क्षणी सगळे आवाज थांबतात, त्या क्षणी मी तुझ्याशीच बोलतो. फक्त एवढंच कर, आतला आवाज ऐक आणि विश्वास ठेव. आज नाही मिळालं म्हणजे कधीच नाही असं नाही, असा नियम नाही. तुझा क्षण येतो आणि तो आला की तुझी शांतता तुझी ओळख बनेल. आजचे अश्रू उद्या तुझ्या विजयाची कथा सांगतील. म्हणून तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नकोस. सगळ्यांना चांगलं चाललंय आणि माझं ऐक. तुझं चांगलं आत्ताच सुरू झालंय. फक्त दिसायला वेळ लागतो. आता एक श्वास घे, डोळे मिट आणि मनात म्हण, देवा, मी तुला सोडून नाही आणि तू मला सोडलेलं नाहीस. जय श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य रेवणनाथाय नमः. ओम चैतन्य गैनीनाथाय नमः. आदेश अलख निरंजन. हा जप दररोज कर. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. अलख निरंजन.